आजच्या व्हिडिओमध्ये जाणार आहे आम्ही आपल्या शेंदुर्गना बाजारच्या देवीजवळ आमच्या गावापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. तर म्हणजे दरवर्षी पायी जात असते सकाळी सकाळी महिला मंडळ, त्यांच्यासोबत जाऊ म्हटलं आज. म्हणून आता जस्ट म्हणजे पूर्ण व्हिडिओ काढला मी. आता ज्यावेळेस एडिट करायला बसलो त्यावेळेस मला म्हणजे लक्षात आलं की आपण सांगितलंच नाही म्हणून कुठं चाललो म्हणून. तर मग मी आता इथं बसून रेकॉर्ड करू राहिलो अमितदाच्या घरी. तर पहा आता तुम्ही ब्लॉग. ठीक आहे, सुरुवात होईल आता ब्लॉगची. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज वाजले म्हणतो आता वाजले सकाळचे 3:30 करेक्ट. आणि आत्ताच जस्ट अमितदाचा फोन आला. बरं, आता आंघोळ गिंघोळ करतो, तयारी करतो, त्याच्यानंतर भेटू आपण. ठीक आहे, बाय. तर तयारी गियारी झाली. आता निघायचं आहे. जस्ट आंघोळ वगैरे केली आणि कॅमेरामध्ये येऊन राहिलं बरोबर. मी बाहेर आलो एकटाच, बाकी कोणी दिसून नाही राहिलं. आणि पाहतो आता तिकडे जाऊन अमितदाला फोन केला, अमितदाने फोन नाही उचलला. झोपला काय मिनिट डबल. आताच बरं सुमितचा आवाज येऊ राहिला. सुमित निघाला वाटते. ओ सुमित, सगळ्यात पहिला माणूस मला नैतिकच भेटला. सगळं उठल्याबरोबर कोणीच नाही आलं, फक्त एकटा नैतिकची तयारी झाली. सुधरा आले का? सुमित कुठं आहे? काय कुठला तो? काय कुठला? आता सुटलाय असं जमलं. आले आता. आंघोळ केली का म्हणून महत्वाचं म्हणजे उठलो आणि निघालो. म्हणजे आंघोळ करून शूट केला आंघोळ केली म्हणजे प्रूफसाठी. नैतिक याला चप्पल घालून किसना सुमित अमितदा बाकीच्या काही बाया समोर गेल्या, कारण आरामानं चालते. तो मागं दोघी दुनिया आहे. तर बस निघालो होता जासाठी. आता काय मी बाईच्या पायाने किती किलो लागते झाले तर. हो हो कॅमेरा बोलायची फट्टी आहे ना. आता दिवसात पोहोचलो. जस्ट नाव आनंदवाडीत. आनंद 5 वाजले. 5:30 वाजेपर्यंत तिथे पोहोचणे आहे, कारण 6 वाजता आरती राहते वाटते. जस्ट दिवसात पोहोचलो. आता 5 वाजले. क्लिअर 5:30 वाजेपर्यंत पोहोचणे. पोहोचू शकन का नाही पोहोचू शकन माहीत नाही. ठीक आहे, धावलो थोडंसं कितपर्यंत. मोठे बाबा भेटले होते रस्त्यानं, सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले. त्याला 2-3 गोष्टी सांगितल्या. चला आता हे निघाल्या समोर इकडे, त्याच्यामुळं चला पोहोचतो मग भेटतो. घोडं कुठं निघाला सकाळी पेट्रोल पंप स्क्वेअर. हा घोडं दसते एवढं काय. हा जवळ पोचलो आहे मंदिराच्या. आता जस्ट म्हणजे इथून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे मंदिर. आणि पाणी लागलं आहे, पाण्याचे थेंबही लागलेत बऱ्यापैकी. ओला नाही झालं पाहिजे फक्त. आता फायनली पोहोचलो. नवरात्री काय चालू आहे ना. इथं लोकांचं येणं चालू झालं आहे सध्या. गर्दी कमी आहे सध्या, कारण आरतीला वेळा अर्धा तास असतं. आता बस काही वेळातच आरती चालू होणार आहे, 5 मिनिटात. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. जय गणेश देवा माता जगती पार्वती पिता महादेवा. जय गणेश देवा माता जगती पार्वती पिता महादेवा. मे गवरी ओ मैया जय श्यामा गवरी. तुमको निज दिन ध्यावत
चांदन चांदन झाली रात माझ्या आंबेची आरती गाऊ आज माझ्या आंबेची आरती गाऊ जगदंबेची आरती गाऊ माझ्या जगदंबेची आरती गाऊ आईला पातळ शिकवाला सुवासिनी बोलवाग आईला पातळ सुवासिनी बोलवाग आईला पातळ शिकवाग नंदिनी माता पूर्वजनी जय तू भवानी मनरमणी माता पूर्वजनी जय तू भवानी साहित्य माता साहित्य नाव रतना निराकार वस्तु वैसे आकारानी सर्वाकडे व्यापक माझी सुंदरमानी देव माता देव माता पिता तमेव तमेव बंधु जगत बोलो हरि गोपाल बोलो 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 हरि गोपाल बोलो त्या काही काल आलेल्या होत्या कृपया आपण या सर्व महिलांना सहकार्य करा प्रसाद घेऊन घ्या पहिला आता दर्शनाला आलो आता गर्दी आहे इथे तशी पण आता दर्शन होते का नाही होत गरबा गिरबा निपटला आता आता जस्ट आरती वगैरे गरबा प्रसाद सगळं झालं आणि जे आमच्या गावातल्या सगळ्या मंडळी आली होती काही समोर गेली काही मागं आहे जे आमच्या इकडल्या आता महिला मंडळ आहे लेकरं पाकरं आहे ते आमच्या संघ आहे तर आता ते घेऊन तुळाळण निघायचं आहे म्हणजे ते घेऊन नाही पण त्याच्यासोबत मग फर्स्ट निघतो आता कारण 7 वाजून राहिले आता निघालो घरी जायसाठी कारण सगळं गाव गेलं घरी आम्ही निघातच होतो तर निघालो आता
घरी झाले निदान 1-1.5 तास लागते इथून पायी. अखिलले बोलवलं आता वापस सालगडीला चालला होता निघालो म्हणे. तर बरं ठीक आहे म्हटलं. अखिलले बोलावलं त्याच्या गाडीवर जात होता घरापर्यंत. कारण कसं आहे एडिट व्हायचा आहे कालचा व्हिडिओ आज अपलोड करायला लागते. त्याला 1-1.5 तास लागते कारण थोडासा आधा अधुरा एडिट राहिला आहे. आणि अधिक कामही आहे घरचं जवळजवळ 8 वाजता काम चालू होते 7 वाजून गेले आता. तर बस आलं हे पोरग बोलावलं तर हे दिलंच पंचवटी पेट्रोल पंप एक तर नवरात्रात मी या रस्त्यानं सकाळी येत नाही. काऊन लोपर म्हणते. आलो बा घरी आता एडिट करतो व्हिडिओ. म्हणजे थोडासाच राहिला एडिट आणि अपलोड करतो कारण 9 वाजेपर्यंत अपलोड झाला पाहिजे. आता मग इकडे बाकीची कामं चालू होईनच. आता ज्याने आज जिना बांधला आहे जिना वगैरे टाकून दाखवतोच मी. जवळजवळ झाला आहे पूर्ण आता कम्प्लीटच झाल्यासारखं झाला आहे. तर बस हे इकडे आता जिना चालू आहे बांधला काम लागला आता. आणि इकडे ग्रॅनेट पाहायला आलो दिवसाले. आता इथं बसलो होतो आम्ही तर आप्पा काय बळबळ करू राहिले काही समजून नाही राहिलं. काय चालूच आहे त्याचं एकट्याचं बळबळ. गाडी आला भाई आता ना आता गाडी लोड करून अर्जंट निघायचं आहे. चला गाडी आला आता कळप्प्याचा. कळप्पा बराबर भरणे म्हणजे पटापट भरणे आणि निघणे. कारण घरी बिट्टूदा आला ते नळ फिटिंगचं काम आहे म्हणते. तर त्या साईडचे तिकडले झाले मोठेवाले कळप्पे. आता छोटेवाले कळप्पे भरत आहे इकडे. गोटा भरला आपला आता. हे जे काय म्हणता येईल रे कळप्पे भरले जस्ट आणि बांधणं चालू आहे. इकडे दुसऱ्या घरचे इथं गाडी येणार आहे आता. इकडे समोर आलो आम्ही. इथून ते 2 दरवाजे उचलायचे आहे मायकाचे आणि बस तो गाडीवर आला संपूर्ण. आता इकडे झालं दरवाजेही भरले आता. बस तालात ताल चालले जाते हे. आणि आता जायचं आहे घरी डायरेक्ट. कळप्पेचा गाडी खाली झाला आता. हे स्तंभाचाच होतं फुटपाटणी झाली पाहिजे म्हणून. रात्री फक्त 1.5 तास झोपलो तर त्याच्यानं पूर्ण डोळे असे येऊन राहिले. कारण एक वाजता रात्री झोपलो आणि मग सकाळी ते तिकडे जायचं होतं तर अधिक लवकर उठलो. त्याच्यामुळं आता डोळे असे बारीक बारीक झाले. ठीक आहे आता जेवण करतो पहिले मी सगळ्यात पहिले. तर फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर मग रात्रीची थोडी झोप होती तर 1-1.5 तास झोपलो. त्याच्यानंतर थोडंसं आता व्हिडिओ पाहिले इकडे बसून 2-3 कामाच्याच रिलेटेड. आणि बस अधिक एक गोष्ट ह्या कॉन्टेंट क्रिएशनमधून एक म्हणजे शिकण्यालायक आहे. का म्हणजे असं कोणी आपण जे म्हणतो की हे काय म्हणून ते काय म्हणून ते काय म्हणून ते काय म्हणून हे मायने नाही ठेवत. त्याच्यानंतर म्हणजे कसं आहे कोणीच काही नाही म्हणून तुम्ही करत असाल तर करा नसन करत तर नसन करू. कारण काय आहे कोणाला म्हणजे ॲट दी एंड म्हणजे कोणाला फरकच नाही पडत का तुम्ही काय करू राहिले म्हणून. ठीक आहे ना. म्हणजे समाज नावाची जी गोष्ट आहे ते अशीच असते. तर म्हणून जर तुम्हाला कोणती सुरुवात करायची असेल ना तर तुम्हाला जे वाटत असाल जसं वाटत असाल तसं करा. तुम्हाला म्हणणारं कोणी नाही आहे. फक्त चांगलं काम करा. ठीक आहे. म्हणजे कसं वाईट जर काम कराल तर ऑब्वियस आहे गोष्ट की साला मी करायला पाहिजे होतं तर असं झालं नाही पाहिजे कधी. कारण मी स्वतः ह्या कॉन्टेंट क्रिएशनमध्ये लेट उतरलो. मला माहीत होतं ही 8व्या ते 9व्या वर्गापासून माहीत होतं. म्हणजे आजपासून निदान 6-7 वर्षाआधीपासून मला 6-7 वर्षाआधीपासून मला हे करायचं होतं. पण करू कोण नाही शकलो. काय माझ्याजवळ डिवाईस नाही. मी हे नाही करू शकत. मग जमन का कोण काय म्हणून काय कसं सोडून म्हणजे ॲट दी एंड म्हणजे काय झाला टाईम वेस्ट झाला सगळा. ठीक आहे ना. कसं आहे कोणती गोष्ट करून फेल झालं ते पुरलं. पण कोणती गोष्ट न करून जर आपण त्याच्या अपेक्षेवर आहे का बा हे असं होईन हे असं होईन तसं होईन तसं होईन तर ते विसरून जा. असं कधीच होणार नाही. आपण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत हे म्हणजे रियालिटी आहे. तर बस एवढंच सांगायचं होतं. आज ज्ञान झालं थोडंसं. बस एवढंच होतं. आता जातो तिकडे थोडं दुर्गादेवीकडे जातो आरती वगैरे थोडा वेळानं. कारण आता जवळजवळ 7-7:30चा टाईम झालेला आहे. आणि इथंच व्हिडिओ रॅपअप करतो.
आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढाच. आजचा ब्लॉग संपला असे मी जाहीर करतो. तुम्ही तुमच्या कामाला जावे. ठीक आहे, बाय.